पाहत आहे झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये दर आठवड्याचे न्यूज मेकर्स आम्ही आपल्या भेटीला आणत असतो आणि गेल्याच आठवड्यामध्ये ज्या राज्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुका राज्यभर जरी असल्या तरीसुद्धा त्या निवडणुकीची चर्चा ज्या जागेमुळे झाली, ज्या ठिकाणाची झाली, तीच निवडणूक बहुधा संपूर्ण निवडणूक प्रचाराचा आणि त्या निवडणुकादरम्यान होणाऱ्या चर्चेचा फोकस बनली होती. सिंधुदुर्गातल्या निवडणुका खूप राज्यातल्या गाजल्या आणि त्याचाही चेहरा बनले होते आमदार निलेश राणे, जे आज आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे निलेशजी तुमचं. टू द पॉईंट बोलण्यासाठी आम्ही तुम्हाला गेले काही वर्ष ओळखतो आहेत. आजही हा कार्यक्रम तुम्ही टू द पॉईंट बोलावं, जसं आपण कोर्टात शपथ घेतो की मी जे बोलीन ते खरं बोलीन, खोटं बोलणार नाही. पण आमची ही अपेक्षा आहे, कारण आमचा कार्यक्रम म्हणजे आम्ही तुम्हाला समोर बसवू आणि समोरची 10 माणसं गुळगुळीत प्रश्न विचारतील असं होणार नाही. प्रश्नही टू द पॉईंट असेल, त्यामुळे आम्ही अपेक्षाही करतो की तुमची उत्तरही टू द पॉईंट असावी. सगळ्यात पहिले, काल आम्ही बघितलं तुमची एक प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्या आधी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली. कुठेतरी समेट झाला आहे असं आम्हाला चित्र दिसतंय. समेट झाला आहे का? व्हायला तर पाहिजे. सुरुवात मी जेव्हा सगळ्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा बाईटमध्ये म्हणत होतो की आपण महायुतीचे घटक आहोत, हिंदुत्वासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, तर आपण अलायन्समध्ये लढलं पाहिजे. आणि अलायन्समध्ये ती निवडणूक होऊ शकली नाही. आता साहेब ते सगळं झालं बोलून, मी 20 दिवस तेच बोलत होतो. काल सन्माननीय चव्हाण साहेबांनी जो स्टँड घेतला त्याच्यावरती मी माझी प्रतिक्रिया दिली की आमचं एकच कुटुंब आहे. ते जेव्हा म्हणतील मी त्यांना भेटायला जाईन. ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत आणि आमच्या महायुतीचे ते नेते आहेत. फडणवीस साहेबांना आम्ही फार मानतो, तर मी जाऊन भेटणार. मी तसा लहान माणूस आहे साहेब, मी जाऊन भेटायला मला काही कमी पण नाही. आणि उलटे नेतेच आहेत आमचे, ते हे व्हायलाच नको होतं असं मला वाटलं. ह्या मताचा मी आहे. तर मग झालं कशामुळे? असेल काहीतरी, त्यांचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असेल. जसं मी बोलतो की आपण समोरच्या माणसाला किती इज्जत देतो त्यावर बरंच काही डिपेंड असतं. निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा बोलणी सुरू होती तेव्हा बऱ्याच काही गोष्टी घडल्या. हे कोण, काय गरज आहे, म्हणजे जाऊ दे ना, काय करणार आहेत हे लोक. तर मला असं वाटलं की लेट्स गिव्ह देम. बोलत होतं हे स्थानिक पातळीवरती बोलत? नाही. बघा साहेब, जेव्हा अलायन्सची बोलणी होते ना, तेव्हा चव्हाण साहेब हे जिल्ह्यामध्ये किती सक्रिय आहे हे मला माहिती आहे ना. मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे 5 वर्ष, BJP मध्ये होतो मी. तर जेव्हा चव्हाण साहेब एक स्टँड घेतात, खालच्यांना काय अधिकार असतो, त्यांचा काय से असतो. एकदा चव्हाण साहेबांनी ठरवलं अलायन्स करायची नाही तर करायची नाही. मग कोण त्यांना क्रॉस करणार आहे? कोणाची हिंमत आहे तेवढी? जे काही सगळे आहेत ते सगळे चव्हाण साहेबांच्या, म्हणजे आमच्याकडून जरी तिकडे गेले असले तरी बॉस म्हणून किंवा पक्षाचा बॉस म्हणून ते चव्हाण साहेबांचे आदेश ऐकणारी लोक आहेत. चव्हाणांना अलायन्स का नको होतं ते आता त्यांनाच विचारलं पाहिजे. रत्नागिरीत अलायन्स हवं होतं, तिथे 20 सीटच्या पेक्षा कमी तिकडे अलायन्स झाली. सिंधुदुर्गात नको होतं, आम्ही सगळे 50-50 द्यायला तयार होतो. आम्ही सांगत होतो की साहेब 50-50 घ्या, जिथे राणेसाहेब म्हणतील, पण शेवटचा शब्द हा राणेसाहेबांचा आला पाहिजे. कारण का 35-40 वर्ष राणेसाहेब जिल्ह्यामध्ये जे काय म्हणतात तो विषय फायनल, तो शब्द फायनल. तुम्ही बाहेरून मला सांगू नका. राणेसाहेबांना युती हवी होती. राणेसाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की युती करा म्हणून. हे कुठे भविष्य काळात जाईल तुम्हाला आवरता येणार नाही. कारण काय, प्रत्येक माणूस स्वबळावर जर उतरला तर तो साम दाम दंडभेद घेऊन उतरणार साहेब सगळं. आम्ही कशाला कोणाला मग काय हे करून पडदा ठेवून मग हे करू. पण मग राणेसाहेब तर भाजपचे आहेत स्वतः. आपण भाजपचे त्यांचं का ऐकलं गेलं नाही त्या निवडणुकीमध्ये, त्यांचं का ऐकलं गेलं नाही हा आमचा मुद्दा होताच ना. आम्हाला तो राग होताच ना की राणेसाहेब का नाही बोलत आहेत. राणेसाहेबांना तुम्ही साईडलाईन केलंय का, हा सगळा विषय होताच ना साहेब त्या निवडणुकीमध्ये. साहेब कुठे आले प्रचारामध्ये? साहेब नाही आले, याचमुळे आवडलं नाही. पण ते तर भाजपच आहेत, तुम्ही शिवसेनेचे आहात. मग ही प्रतिक्रिया, मग ही तुमची प्रतिक्रिया एक मुलगा म्हणून आहे की आमदार म्हणून आहे शिवसेनेचा आमदार म्हणून आहे. पण तुम्ही तर भाजपच्या नेत्यांबद्दल बोलतात, राणेंबद्दल.
पण राणेसाहेब तर भाजपच आहेत ना. त्याच्यामध्ये काय फरक पडतो? त्या- जिल्ह्याचं राजकारण 35-40 वर्ष हे राणेसाहेब हँडल करतायत. हां तुम्ही त्यांना का साईडलाईन केलं? हां मग भाजप हा विषय कुठे आला? आम्ही नेत्याकडे बघून अच्छा आम्ही भाजपात कशाला आलो? राणेसाहेबांमुळे आलो. आम्हाला कोणी बोलवलं होतं भाजपात? राणेसाहेबांना बोलवलं होतं. आम्ही राणेसाहेबांबरोबर लोक आलो. मग तुम्ही त्यांना महत्त्व देणार नाही? त्यांना महत्त्व दिलं असतं ही निवडणूक अशी झालीच नसती. आता जर तुम्हाला तशी निवडणूक हवी होती मग तशीच मिळणार. तुम्ही मग निलेश राणेला सांगू शकत नाही की ही निवडणूक तू अशी लढली पाहिजे. आपण अलायन्समध्ये आहे काय ते मैत्रीपूर्ण. हां तुम्हाला शब्दाचा अर्थच कळला नाही आजपर्यंत. एकदा तुम्ही मैदानात आलात, युद्धात आलात, मग मैत्री कुठे असते? मग तुम्ही काय यायला दिलं युद्धामध्ये असं? मी सांगत होतो की साहेब हे कुठेतरी वेगळं वळण घेईल आणि आमच्या साहेब आमच्या नावाला किंवा आमच्या कुठल्याही विषयाला मर्यादा कुठे आहेत? आम्ही मग पक्षासाठी टोकाची मर्यादा ओलांडणार, स्टँड घेणार. तुम्ही का घेऊ दिला? इतक्या टोकाला जाईल हे म्हणजे ठीक आहे तुम्ही मैत्रीपूर्ण लढत वगैरे ठीक आहे पण असं पक्षाच्या त्याचा वरिष्ठ अर्थ नेते काय सांगत असतो होते. साहेब? तुम्ही मला सांगा. नाही, नाही, ठीक मैत्रीपूर्ण आहे. म्हणजे नाही, काय? कारण ना पक्षाच्या तुम्ही वरिष्ठ एक-एक नेत्यांवर मताला 25-25 हजार रुपये ठरवणार. हां हे मैत्रीपूर्ण झालं. निलेश राणेची जिरवायला प्रयत्न करणार हे मैत्रीपूर्ण झालं. नको ते केसेस माझेच नगरसेवक तुम्ही डिस्क्वालिफिकेशनला काढणार. दुसऱ्या माझ्या मतदारसंघातली दुसरी नगरपंचायत डिस्क्वालिफिकेशनला काढता. काय चूक झाली होती माझी? मी माझा पक्ष वाढवत होतो, मी माझी रेष वाढवत होतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास व्हायला काय? मी उबाटाचे घेत होतो, भारतीय जनता पक्षाचे घेत नव्हतो. मग प्रॉब्लेम कुठे आहे? निलेश याला ना राज्य पातळीवरती घडणाऱ्या घटनांची पण किनार आहे. राज्यभर काय सुरू होतं त्या काळामध्ये शिवसेनेचे तुमच्या पक्षाचे आमदार तुमच्या पक्षाचे माफ करा नगरसेवक माजी नगरसेवक कार्यकर्ते हे एक प्रकारे भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यांना आणलं गेलं. मी मागे जेव्हा एकनाथ शिंदेचा इंटरव्ह्यू केला तेव्हा मी शब्द जाणीवपूर्वक वापरला, फोडून तुमचे कार्यकर्ते फोडून पक्षात घेतले जात होते. त्याचा कुठेतरी राग होता. त्याची प्रतिक्रिया राज्यभर आली. सर्वाधिक प्रतिक्रिया त्याची आम्हाला ही कणकवलीत बघायला मिळाली. त्यामुळे तुमच्या इथे तुम्ही म्हणतात की आमच्या नेत्यांना फोडलं जातं की आमच्या नेत्यांना घेतलं गेलं, त्यांना टार्गेट केलं गेलं. नेत्यांना नाही म्हटलं मी, माझ्या जे मतदारसंघातलं तुमच्या कार्यकर्ते असतील जे असतील ते कोणी तुमच्या मतदारसंघात तुमच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं, त्यांना घेणं किंवा त्यांना डिस्क्वालिफाय केलं असं तुम्ही म्हणतात तिथे, हे राज्यभर भाजपकडनं सुरू आहे. त्याचीच प्रतिक्रिया ही कणकवलीत होती का? नाही असं मला वाटत नाही. त्याचं कारण वेगळं आहे. बघा साहेब, सिंधुदुर्गाचं राजकारण तुम्ही महाराष्ट्राची जोडू शकत नाही. प्रत्येक तालुक्याचं साहेब राजकारण वेगळं असतं. तर जिल्हा जिल्हा तुम्ही कसं एकत्र तुम्ही समजू शकता पण की ह्या राज्यावर जिल्ह्यात- घडतंय तुम्हाला असं मग वाटतं? रत्नागिरीत कसं झालं? रत्नागिरीत का झालं अलायन्स? का झालं तुम्ही सांगा. मला असं वाटतं की त्यांना आमच्याबरोबर अलायन्स करायचं नव्हतं. त्याचं कारण वेगळं होतं. मी स्पष्ट बोलू का? मी उबाटा वाढवत होतो, सॉरी मी उबाटाला घेत होतो माझ्या शिवसेनेमध्ये. मी माझा पक्ष वाढवतोय. कदाचित चव्हाण साहेबांना हे अभिप्रेत नव्हतं की मी शिवसेनेत जाऊन हे करावं. त्यांना काय वाटत होतं, हा पुढे जाऊन कदाचित आमच्याकडेच येणार आहे, महाकाशाला रेष वाढवतोय. मी बोलो येणार नाही साहेब. कदाचित त्या गोष्टीचा राग आला असेल की हा भारतीय जनता पक्षामध्ये येणार नाही, 100% 2029ला आपल्याला करायचं आहे. मग असे जे आमदार आहेत ज्यांना यायचं नाही त्यांना आत्ताच आडवे करा. हे चव्हाण साहेबांचं मला असं वाटतं आहे, भारतीय जनता पक्षाचं नाही. पण 100% तुम्ही म्हणतात मग ते कसं चव्हाणांचं? पण ते चालवत आहेत ना हा प्रोग्राम. चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष म्हणून चालवत आहेत. एक मिनिट, तुम्ही आता ह्या विषयावर तुम्ही हा विषय काढला, मला विषयावरती बोलायचं. खरं तर मला वाटलं चर्चेच्या ओघात हा पुढे येईल मुद्दा, पण आता चाललाय तर मी त्याच्याबद्दल बोलतो. 2029ला भाजप स्वबळावरती जाईल किंवा 100% असेल असं तुम्ही म्हणताय. असं प्रत्येक पक्ष प्लॅनिंग करतो ना साहेब स्वबळावरची. त्याच्यामध्ये त्यांची चूक कुठे आहे? आम्ही माझ्या पक्षामध्ये स्वबळावर जर उद्या लढवावं लागलं तर मी माझ्या जिल्ह्यातून प्रयत्न करणार, मी माझ्या राज्यात प्रयत्न करणार. त्याच्यामध्ये चूक कुठे आहे? मी कुठे म्हटलं भारतीय जनता पक्षाची चूक आहे? मी म्हणतोय की जर मी उबाटाची लोक माझ्या पक्षात घेतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? तेव्हा तुम्ही फक्त उबाटाची लोक सोबत नाही घेतली, तुम्ही उबाटालाच सोबत घेतला, तुम्ही त्याच्यात युती हो केली. केलं ना, कारण का तुम्हाला करायची नव्हती माझ्याबरोबर. पण मग हे फार इंटरेस्टिंग, म्हणजे राज्याला कसा याचं उत्तर मिळेल मला सांगा. काय उत्तर निलेश, शोधायचं आपल्याला? म्हणजे तुम्ही एकेकाळी म्हणजे आम्ही बघितलंय तुमचा आणि शिवसेनेचा, म्हणजे जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता. मुळात आता- साहेब मी तुम्हाला सांगतो, मी सॉरी तुम्हाला कट केलं नाही, मध्ये. नाही, बोला. मुळात उद्धव ठाकरे साहेबांची संघटना आणि आमचा पक्ष हा एकत्र आलेला नाही. आम्ही शहर एकत्रित विकास लढलात ऐकून ना. घ्या ना, ऐकून घ्या. शहर विकास आघाडी केली. शहर विकास आघाडीमध्ये चिन्ह नसतं, चिन्ह हे नारळ होतं. बरोबर आहे. प्रत्येकाने राजीनामे देऊन त्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढली. त्याच्यामध्ये पक्ष कुठे आला?
हे बघा ह्या ऍडजस्टमेंटच्या गोष्टी आहेत म्हणजे मग तुम्ही मला सांगा ना, तुम्ही सांगितलं नाही, की हे हे असं technical. होतं तसं होतं, तुम्ही नाही, पक्ष नाही. दाखवा कुठे होता. हवा पक्षाचे एक नेते शेवटी नेत्यांनीच आणि कार्यकर्त्यांनीच पक्ष बनत असतो निलेश हे पण हे मला तुम्ही एक बोलताना सांगा, ही साहेब, टेक्निकल मला एक ऍडजस्टमेंट सांग- झाली की आम्ही मला एक राजीनामे साहेब देऊन सांगा, आलो राजीनामे निशाणी देऊन कमळ. जर माणूस निवडणुकीला उतरत असतो हां. मग त्याच्यामध्ये पक्ष कुठे आला. नारळ हे चिन्ह होतं. हो म्हणजे मला प्रश्न आहे की तुम्ही इतका टोकाचा राहा की आम्ही ज्यांच्याबद्दल आम्ही नाही, अजिबात शिवसेनेशी राग नाही. भांडलो त्या अजिबात राग शिवसेनेसोबत जाऊ पण आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही. शिवसेना हा विषय कुठे आला मला तुम्ही सांगा. जर तुम्ही सांगितलं निलेश इथे शिवसेना आली आणि तू उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाबरोबर तू युती केलीस, युती कुठे झाली मला सांगा ना. शहर विकास आघाडीमध्ये नारळावर जर कोण सगळे लढत असतील त्याच्यामध्ये उभाटा आणि शिवसेना कुठे आली. पण एक चित्र असं झालं ना बीजेपी वर्सेस ऑल. बीजेपी वर्सेस ऑल म्हणजे तुम्ही होता हो. उभाटा होती, आता मला बाकी साहेब तुम्ही सोबत सांगा, गेले. जेव्हा बीजेपी आमची चर्चा सुरू असताना कणकवलीमध्ये सन्मानित शिंदे साहेबांचे बॅनर कव्हरचे फोटो काढून टाकतात, त्याचा अर्थ आम्ही काय समजायचा. अच्छा कोणी काढले फोटो. आता साहेब मी काय तिथे टॉर्च लावून नव्हतो, पण तरी पण तुम्हाला तिथे काय माहिती- आमचा सीसीटीव्ही वेगळा नव्हता, पक्ष पण म्हणून- काढला ना. कोणाच्या तरी आदेशावरून काढला असेल, ज्यांनी काढला असेल मला माहित नाही. पण चर्चा सुरू असताना जर तुम्ही शिंदे साहेबांचा फोटो काढता त्याचा अर्थ आम्ही काय समजायचा. म्हणजे तुम्हाला युती नको आहे, मग ज्यांना युती हवी आहे आम्ही त्यांच्यावर जाणार. पण मग इतक्या छोट्या कारणावर नव्हतं का की बॅनरवर फोटो पण काढून सगळे तुम्ही अहो साहेब चर्चाच उलटी झाली ना सगळी. आम्हाला 1 सीट पण नाही, 2 सीट पण नाही. अहो आमची पण ताकद आहे तिथे, आमचे 2 आमदार आहेत जिल्ह्यामध्ये. फक्त बॅनरवरचा एक फोटो हा विषय नसतो. चर्चेमध्ये आपण काय प्रेझेंटेशन देताय मला की तुम्ही शून्य आहात, तुमच्याकडे कुठे सीट आहेत, तुमचं काय आहे. अहो आमचे 2 आमदार आहेत, मी आणि केसरकर साहेब. जिल्ह्यामध्ये 3च सीट आहेत, एक वर नितेश राणे आहे, एक भाजप आणि 2 शिवसेना, 3च सीट आहेत जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार आम्हाला तुम्ही कुठे आहात. Go to